मी असंच एकदा एस टीचा प्रवास करीत होते. म्हणजे खूप वर्ष झाली त्याला, पोरं लहान लहान होते तेव्हा. तर 12 तासाचा प्रवास होता. तर असंच दुपारच्या उन्हाचा तडाखा होता लई. आणि मध्येच आडरानात ती बस, त्या बसचं काय झालं, त्या टायरचं ते गेटर असते टाकलेलं गेटर, जवळजवळ ते एवढं रुंद असते टायर. तर ते गेटर त्या चाकाच्या टायरच्या तिथं टाकलं होतं. ते निसटलं आणि ते चालू एस टीमध्येच ते लागलं की वाजायला धडाक 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 धडाक. मग ते ड्रायव्हरनी गाडी थांबवली, साईडला घेतली. तर ते गेटर आता ते काढायचं, त्या चाकातून कापून काढलं पाहिजे. सगळ्या प्रवाशांना विचारलं ते गेटर कापायचं तुमच्याकडं काही साधन आहे का कापायचं? तर कोणाकडंच नाही. मग ते एक म्हातारा होता, त्या म्हाताऱ्याला पण ऐकायला कमी येत होतं. तेव्हा त्यांनी पुढं जाऊन विचारलं, बाबा काय झालं? तर म्हणले हे असं असं झालं आहे, तर त्याला कापायचं आहे. त्याला एका माणसाने आहे का तुमच्याकडे कापायला काय? म्हणला हाय बाबा, माझ्याकडं आहे, थांबा मी देतो. आणि त्याने ते त्याच्या खिशातून एक पिशवी काढली. त्या पिशवीतून एक ते कॅरी बॅगमध्ये गुंडाळलेलं होतं ते काढलं. त्याच्या आत फडक्यात होतं, त्याच्या आत परत कॅरी बॅगमध्ये असं ते गुंडाळून 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 ठेवलेलं. आणि मग ते लोक सगळे म्हणायचे, बाबा आणा इकडं, आम्ही काढतो. ते नाही बाबा, तुम्हाला जमायचं नाही, तुम्हाला जमायचं नाही, मी काढतो. आणि मग ते शेवटी काढलं ते, तर त्याच्यात होतं ब्लेडचं पान. मग ते तेवढ्या ब्लेडच्या पानानं ते त्या ड्रायव्हरने ते गेटर कापून काढलं. त्याच्यात जवळजवळ तास दीड तास याला. ती गाडी ठिकाण्याला पोचायची 7 वाजता, तर 9 वाजले तिथं ठिकाण्याला जायला. माझं बारकं पोरगं होतं. आणि मग तुम्हाला सांगायचं म्हणजे ते ती गेटर कापल्यावरच ते गाडीचं ते पुढं ते वाजायचं बंद झालं ना. तर तुम्हाला सांगायचं तात्पर्य काय, म्हातारी माणसं बी उपयोगी येतात ना, येतात का नाही? त्या म्हाताऱ्याजवळ ते होतं म्हणून हे झालं ना. पुढं बी गाव लांब आणि मागं पण गाव लांब. कुठं जायला बी सोय नाही, काहीच नाही. काय करायचं? अशा वेळेला त्या म्हाताऱ्याने ती बेडचं पान दिलं म्हणून बरं झालं कधी. तर म्हाताऱ्या माणसाला तुम्हाला सांगायचं तात्पर्य हेच, मी म्हातारी आहे म्हणून तुम्ही थांबू नका. मला ते लाईफ करा आणि करीत चला.